बघा आपण दोन दृश्य बघतोय, ही दोन्ही दृश्य पुण्यातली आहे. एकीकडे काँग्रेसचा राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम आता काही वेळात सुरुवात होईल, तर दुसरीकडे भाजपचा वंदे मातरम कार्यक्रम आहे. भाजपनं मागच्या काही दिवसांपासून वंदे मातरमचा मुद्दा सातत्याने पुढे आणलेला आहे. वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे हे पूर्ण त्याची कडवी गावीत याच्यासाठी भाजपनं कार्यक्रम केलेला आहे. आज पुण्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये वंदे मातरमचं गायन करण्यासाठी भाजपनं सगळ्यांना आवाहन केलं आहे. तर इकडे AISSPMच्या ग्राउंडवर काँग्रेसचं छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आज भाजप विरुद्ध काँग्रेस असाही कुठेतरी एक सामना पाहायला मिळतो. मात्र या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला COP जे प्रख्यात कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच NSUI चे कार्यकर्ते यांच्यावर वाद झाला होता. दोन्ही संघटना या आमनेसामने आल्या होत्या आणि आपण आता बघतोय की पुण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी एकत्र आहेत, कारण दोन वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. काँग्रेसचा छात्रों की गूंज हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे तरुणांशी संवाद साधण्याचा, तर दुसरीकडे भाजपचा वंदे मातरम कार्यक्रम आहे. काँग्रेस वंदे मातरम पूर्ण म्हणायला विरोध करत आहे, तर भाजपचा पूर्ण वंदे मातरमला पाठिंबा आहे. तसंच या काँग्रेसच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पैशाचं आमिषसुद्धा दाखवल्याचा आरोप भाजपने सातत्यानं केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये तरुणांना त्यांनी सहभागी व्हावं म्हणून 3 ते 3.5 हजार रुपये प्रत्येकाला वाटण्यात आले. तसंच या कार्यक्रमासाठी कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप सुद्धा भाजप करत आहे. भाजप वंदे मातरमचा कार्यक्रम करत आहे. वंदे मातरम गीत हे पूर्ण गावं याचा त्यांचा आग्रह आहे आणि 15 ऑगस्टपासनं जो वाद झाला होता त्याच्यानंतर भाजपनं हा कार्यक्रम आता पुण्यामध्ये घेतलाय. तर छात्रों की गूंज हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम काँग्रेसनं सुरू केलेला. अगदी बरोबर. भाजपचा विद्यापीठात युवा की आवाज आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशानं वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं युवा की आवाज या विशेष कार्यक्रमाचं आज भाजपतर्फे आयोजन करण्यात आलंय.